टॉर्नामेंट्स आले इंटर स्कूलचे. आय वॉज द कॅप्टन ऑफ द स्कूल टीम. अरे नाईस. हां, तर एक दोन असे छोट्याशा ग्राउंडवर सेंचुरीज, हाफ सेंचुरीज मारले की मग ते थोडं असं बरं वाटतं की अरे काहीतरी टीम केलं आहे आपण, की टीमला जिंकवून आलो आहे घरी. आणि अशाच एका मॅचच्या वेळी देअर वॉज अ स्काउट फ्रॉम द नॅशनल बोर्ड. तर ते नवीन टॅलेंट शोधायला येतात. फन फॅक्ट, माझ्या डेब्यू टूरच्या वेळी माझी जी पहिली रूममेट होती ती माझी कॅप्टन होती. सो पहिल्याच दिवशीपासून अशी सवय लागली होती की अरे कॅप्टनची रूममेट आहे म्हणजे सगळी सेवा बिवा करून द्यायची, गरम पाणी, चहा बिवा, कॉफी सगळं बनवून द्यायचं, किडबॅग दोघांचे घेऊन जायचे. आणि आय वोंट से की सेवा करून हे मिळालं आहे, पण मला आदल्या रात्री तिने सांगितलं होतं झोपायच्या आधी की बाय द वे सून म्हणजे तू उद्या खेळणार आहेस. आय वॉज लाईक ओ माय गॉड. आणि मग म्हणते ती गुड नाईट. आता मी मग कशी झोपू आता हे कळल्यावर की उद्या खेळणार आहोत. आणि पहिल्या दिवशीपासनं टूरच्या लास्ट डेपर्यंत एका रूममध्ये ते पझल असतं आणि जे कोणाला यायचं असेल, बी 2-3 पीपल, एनीवन, ते जस्ट कम अँड स्टार्ट पुटिंग द पीसेस टुगेदर. तर ते करत करत एंडपर्यंत तो पझल एक्झॅक्ट परफेक्ट पिक्चर परफेक्ट बनून जातं. अँड टीम बॉन्डिंगमध्ये आमचं अजून एक आहे की जे आणि अनदर ग्रेट पार्ट ऑफ टीम बॉन्डिंग इज की आमचे जे रेस्ट डेज असतात त्यात व्हॉट वी डू इज वी अपॉइंट 2 पीपल. थोडक्यात तुम्ही मलेशियामध्ये एक महाराष्ट्र मंडळ इम्प्रॉम्प्टू सुरू केलं. कुठल्या कुठल्या देशातली लोक होता मग तुम्ही? हो, आम्ही कुवेतच्या टीममधनं, ओमानच्या टीममधनं, UAE मधनं ऑफकोर्स आहेतच. अँड तर आहेत भरपूर आहेत. आणि नेपाळ. हो, आणि नेपाळ. म्हणजे तसं आम्ही वर्ल्ड कपमध्ये पण केलं होतं. अंडर 19 वर्ल्ड कपच्या वेळी इंडियाबरोबर केलं होतं. आणि माझ्या बाजूला रिचा घोष होती त्यावेळी. आणि मी दोघांनी वळून बघितलं तर आमचे चष्मे सेम होते. आणि दोघांचे सेम ओकलीसचे पेअर केले होते. आणि मग तिने माझी कॉपी मार रही है. मैंने कहा नहीं. मैंने कहा आप कॉपी मार रहे हो. सो दे व्हेरी स्वीट असं. हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आणि आज कट्ट्यावरच्या गप्पांच्या या भागामध्ये मी घेऊन आलो आहे अजून एका गोखलेला. तिचं नाव आहे सिया गोखले, जी UAE नॅशनल टीमकडून क्रिकेट खेळते. त्याचबरोबर ती UAEमध्ये रेडिओ आणि TV या दोन्हीवरती ब्रॉडकास्टर म्हणूनही काम करते. त्याच सिया गोखलेबरोबर आपण गप्पा मारणार आहोत आज. तिचा प्रवास काय जाणून घेणार आहोत. स्वागत आहे सिया तुझं. आमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद. म्हणजे आपण दुबईत असलं तरी मराठी बोलता येत आहे पहिल्याच वाक्याला दाखवून दिलंस का? हो, दॅट इज द फर्स्ट लाईन दॅट शुड गो आउट. राईट. आणि करत सुरुवात तर तू मूळची मुंबईची आहेस. आणि त्याच्यामुळे मुंबई आणि क्रिकेट म्हटलं की त्यांचं जे एक नातं असतं ते सगळ्या जगाला माहिती आहे. मुंबई आणि क्रिकेट म्हणजे काय. तर क्रिकेटचं बाळकडू जे तुला तो शब्द कळला का? बाळकडू म्हणजे काय? आय थिंक द बिगिनिंग, द ओरिजिन ऑफ क्रिकेट मे बी. हां, म्हणजे बेसिकली म्हणजे हाऊ यू गॉट द अर्ली लेसन्स ऑफ क्रिकेट. सो तुला क्रिकेट खेळायला कशी सुरुवात केलीस तू? सो लहानपणापासून माझे जे आजोबा होते तर ते म्हणजे क्रिकेटचे खूप मोठे फॅन होते. ते इंडियाच्या टेस्ट मॅचेस त्या दिवशी ऑफिसवरनं 5-5 दिवसांची सुट्टी घ्यायचे. आणि व्हेरी टिपिकल त्या काळीत असतं ना की TV वरचं ऑडिओ म्यूट करून असा रेडिओ कानाला लावून बसायचे. सो त्या ह्याच्यापासून दॅट सीन असा तो सेटअप झाला होता की अरे क्रिकेट काय असतं. तर त्यांच्याकडनं म्हणजे ही वॉज व्हेरी इन टू द फॅक्ट की हिला क्रिकेटमध्ये पाठवा, की तुम्ही दुबईत असाल किंवा कुठेही असाल बट तिला क्रिकेटमध्ये पाठवा फॉर शुअर. तर त्यात थोडं म्हणजे स्पोर्ट्स आणि ॲथलेटिक लाईफस्टाईल जी आहे तर ती पण त्यांनीच इनकॉर्पोरेट केली जरा. आणि मग क्रिकेट खेळायला तू कधी सुरुवात केलीस? म्हणजे मुंबईतच सुरुवात केलीस का तू दुबईला कितव्या वर्षी तू शिफ्ट झालीस? तर मी आय थिंक अराउंड 1.5-2 वर्षांची असेल जेव्हा आम्ही दुबईला शिफ्ट झालो आणि तेव्हापासून तिथेच आहोत. सो 3रीत असताना आम्ही समर कॅम्प शाळेच्या ह्याच्यात क्रिकेट पहिल्यांदा मी ट्राय केलं होतं. आणि ती एकदा चटक लागली की मग आईबाबांच्या मागे होते मी की चला म्हणजे मला अकॅडमीला जायचं आहे. आय रिअली वॉन्ट टू, म्हणजे खेळायचं आहे हा स्पोर्ट मला. पण त्या काळी दुबईत एवढे मुलींसाठी स्पोर्ट्स अकॅडमीज नव्हते, क्रिकेट अकॅडमीज नव्हते. तर आम्ही म्हणजे निर्णय घेतला की काही वर्ष आम्ही थांबून घेऊ आणि विल सी की बाय देन यू नो इफ आय एम रिअली सिरियस अबाउट इट. आणि तोपर्यंत होपफुली देर आर मोर अकॅडमीज दॅट कम. तर त्यासाठी मग
थांबलो. मग 9वीत असताना मी स्कूल टीमसाठी ट्रायआउट केले आणि तिकडे असताना थोडं पिक्ड अप द स्पोर्ट अ बिट मोर. आणि क्रिकेट शाळेत जास्त खेळायचे मी, कारण आमचे जे शाळेतले क्रिकेट कोच होते ते एका म्हणजे त्यांचा जो मुलगा इज अन इंटरनॅशनल प्लेयर. बरं. तर त्यांना ऑब्व्हियसली तो एक्सपिरियन्स आणि हे खूप होता. सो मग शाळेच्या ह्याच्यातनं सुरू केलं होतं. तेव्हा इनफॅक्ट टॉर्नामेंट्स आले इंटर स्कूलचे. आय वॉज द कॅप्टन ऑफ द स्कूल टीम. अरे नाईस. हां, तर 1-2 असे छोट्याशा ग्राउंडवर सेंचुरीज, हाफ सेंचुरीज मारले की मग ते थोडं असं बरं वाटतं की अरे काहीतरी टीम केलंय आपण, की टीमला जिंकवून आलोय घरी. आणि अशाच एका मॅचच्या वेळी देअर वॉज अ स्काउट फ्रॉम द नॅशनल बोर्ड. तर ते नवीन टॅलेंट शोधायला येतात आणि त्यांनी एका मॅचच्या फायनल्समध्ये ते बघायला आले होते, ज्यात मला बेस्ट बॉलर आणि बेस्ट प्लेयर ऑफ द टॉर्नामेंट मिळालं होतं त्याच्यात. सो त्यातमध्ये तो नॅशनल सेटअप जो होता त्याच्या डेव्हलपमेंट रुटीनमध्ये ॲड झाले त्यांचे. मग ते हार्डबॉल क्रिकेट शिकायला लागले मग. सो इट वॉज द प्रोसेस की तिकडनं सुरू झालं होतं बेसिकली. आणि तू म्हटलीस की तू कॅप्टन पण होतीस, म्हणजे नॅशनल टीममध्ये मग तू कुठल्या वर्षी सिलेक्ट झालीस? मी 2022मध्ये गल्फ कप चॅम्पियनशिप होती ओमानमध्ये आणि ती माझी पहिली टूर होती, आंतरराष्ट्रीय टूर अशी. सो दॅट वॉज अराउंड 4 years ago नाव. तर आता 4 वर्ष तर झाली आहेत फॉर शुअर प्लेईंग ॲट द नॅशनल लेवल. आणि मग तो शाळेत क्रिकेट खेळणं वेगळं आणि मग अचानक इंटरनॅशनल ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावरती की बाकीच्या मुली मे बी UAEच्या बाकीच्या कुठल्या भागात नसतील किंवा मेजॉरिटी दुबईतून असतील, तर त्या ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावरती अचानक जे होतं ना की अरे यांना तर ह्यांचं नाव मी ऐकलं आहे, ह्यांच्याबरोबर खेळायची संधी मिळाली, तर ते काय फिलिंग होते? हो, तर जेव्हा मी नॅशनल कॅम्पमध्ये जायला सुरुवात केली होती तर आमचं एक वार्षिक टुर्नामेंट असते, डोमेस्टिक टुर्नामेंट, ज्यात आम्ही 3-4 टीम्स पाडतो मुलींच्या आणि आपापसात खेळतो. तर याच्या टीममध्ये, डोमेस्टिक टीममध्ये माझी जी कॅप्टन होती तीच नॅशनल टीमची कॅप्टन होती त्यावेळी, छाया मुगल. आणि मी म्हणजे त्यांची खूप मोठी फॅन होते की त्यांना नेट्समध्ये किंवा असं काहीतरी जर ती मला बॉलिंग टाकायचे, मी म्हणजे हमखास आउटच व्हायचे. म्हणजे असं आय विश टू बी सो इन ऑ ऑफ इट की असं बघूनच असं वाटायचं की आपण ॲक्च्युली इथे आहोत. आणि जेव्हा तर डोमेस्टिकमध्ये 1-2 वर्ष खेळून ते थोडीशी मैत्री आणि हे वाढते, ती गॅप जी असते ती थोडी क्लोज डाऊन होऊन जाते. आणि फन फॅक्ट, माझ्या डेब्यू टूरच्या वेळी माझी जी पहिली रूममेट होती ती माझी कॅप्टन होती. सो पहिल्याच दिवशीपासून अशी सवय लागली होती की अरे कॅप्टनची रूममेट आहे म्हणजे सगळी सेवा बिवा करून द्यायची, गरम पाणी, चहा बिवा, कॉफी सगळं बनवून द्यायचं, किडबॅग दोघांचे घेऊन जायचे. सो अँड देन वी वर रूममेट्स. आम्ही ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष रूममेट्स होतो एकमेकींच्या. सो म्हणजे ही सेवा करायला लागायची ही गोष्ट वेगळी, पण मग त्याचा प्रिव्हिलेज पण काही मिळायचा? हो, मिळायचा. मग जेव्हा पहिली मॅच खेळली टुर्नामेंटची, सो आय वॉज द ओनली वन. आमच्या टीममध्ये तेव्हा 5 डेब्युटंट्स होते आणि मी एकुलती एक होती जिनी पहिली मॅच खेळली होती. आणि आय वोंट से की सेवा करून हे मिळालं आहे, पण मला आदल्या रात्री तिने सांगितलं होतं झोपायच्या आधी की बाय द वे सून, म्हणजे तू उद्या खेळणार आहेस. आय वॉज लाईक ओ माय गॉड. आणि मग म्हणते ती गुड नाईट. आता म्हणजे मी मग कशी झोपू आता हे कळल्यावर की उद्या खेळणार आहोत. तर ते आहे. आणि दॅज अ स्ट्रॉंग बॉन्ड दॅट्स क्रिएटेड. एक ते अख्ख्या टीममध्ये कशी एक नातं असतं की आम्हाला माहिती आहे की कोणी एक जरी डाऊन असेल तर वी नो वी हॅव एव्हरी वन एल्स टू पिक यू अप. तू पहिली टूरवरती होतीस, गल्फ कप जे असतं, तर पहिली मॅच आठवते तुला? म्हणजे पहिल्या मॅचची काय तुझी आठवण आहे की पहिल्यांदा मैदानावरती जाताना की आता किंवा UAEची कॅप ज्यावेळी मिळाली की अरे आता खरंच आपण प्रोफेशनली क्रिकेट खेळायला लागलो आहे, म्हणजे ते कुठे किंवा कधी डाऊन झालं तुझं? आय थिंक मॅचच्या आदल्या रात्री छायाने मला सांगितलं होतं आणि तेव्हापासूनच द पॅनिक हॅड सेटल्ड इन, द एन्झायटी हॅड सेटल्ड इन की असं झालं तर काय करणार, तसं झालं तर काय करणार. आणि ती गेली होती झोपायला आणि मी 1-2 तास अशी जागी होते. मग अचानक उठून तिने मला सांगितलं होतं की डोंट फोकस ऑन व्हॉट माइट गो रॉंग. तू ह्याच्यावर फोकस कर की जर तू उद्या तुला चान्स मिळाला काही करायला तर तू कसं त्या चान्सला म्हणजे कॅप्चर करणार आहेस. अँड आय थिंक त्यात मला खूप शिफ्ट झाला माझ्या व्ह्यू पॉईंटमध्ये
तर पहिली मॅच सकाळी उठलो, पहाटे पहाटे निघालो, ग्राउंडपर्यंत पोचलो आणि जो पहिला पाऊल तुम्ही टाकतात ना मॅचच्या ग्राउंडच्या बाउंड्रीच्या आत बेसिकली, आणि देन यू रिअलाइज की जो लोगो तुमच्या जर्सीवर असतो, यु नो द कंट्री दॅट यू रेप्रेझेंट, त्याचं किती मोठी त्याची जबाबदारी असते. अँड इट वॉज अ गुड गेम. ऑफकोर्स फर्स्ट गेम बॅटिंग बॉलिंग एवढी मिळाली नव्हती, पण आय वॉज ऑलवेज अ गुड फील्डर. तर त्यामुळे मला दॅट वॉज माय रूट टू गेटिंग इन टू द प्लेइंग इलेवन. सो आय जस्ट मेड शुअर की जो काय बॉल माझ्याकडे येणार आहे ह्या 120 बॉल्समध्ये, आय शुड नॉट लेट एनी रन्स लीक बेसिकली. सो बेसिकली तू पहिली मॅच खेळलीस, पहिल्या मॅचला बॉलिंग मिळाली, बॅटिंग मिळाली का काहीच नाही? काहीच नाही मिळालं. आय थिंक फिल्डिंगमध्ये पण 4 किंवा 5 बॉल मिळाले असते. सो तो जो एक्सपिरियन्स आहे किंवा पहिल्या मॅचमध्ये प्रॅक्टिकली करायला काही नाही आहे, बॉलिंग नाही केली, बॅटिंग नाही केली, फिल्डिंगमध्ये 4 बॉल आले. सो तो एक्सपिरियन्स घेऊन पुढच्या मॅचमध्ये जाताना मग काय प्रिपरेशन तू केलंस? आय थिंक दॅट इज एक्सपेक्टेड की क्रिकेटमध्ये नेहमी ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळत, पण जेव्हा पण मिळते त्याला आपण कसं कॅश इन करतो, दॅट इज वॉट्स इम्पॉर्टंट. की त्याच्यात खूप यु नो मेंटल प्रिपरेशन जी जाते आपली, की मे बी 8 out of 10 टाइम्स आपल्या फेवरमध्ये गोष्टी नाही जात, बट दॅट इज समथिंग की यू हॅव टू बी ओके विथ इट. कारण जेव्हा तो एक छोटासा चान्स मिळतो टू मेक यूज ऑफ दॅट विल ॲक्च्युली शो की तुम्ही कुठल्या टाईपचे प्लेयर आहात. राईट. आणि थोडंसं या पॉईंटला मागे जाऊयात. तू मध्ये बोलताना म्हणलीस की मग तू मध्ये छोटासा ब्रेक घेतलास म्हणजे क्रिकेट खेळताना, म्हणजे 3री नंतर परत 9वी 8वी 9वीच केलंस. तो जी मधली 4 वर्ष होती, मग त्या 4 वर्षात तू दुसरा कुठला खेळ खेळलीस का, किंवा दुसरी कुठली छंद किंवा हॉबी तू पिकअप केलीस का? हो, मी ॲक्च्युली शाळेत तर खूप जास्त स्पोर्ट्स खेळायचे. मी बास्केटबॉल खेळले होते स्कूल टीमसाठी, पण मी ॲथलेटिक्समध्ये करायचे, मी फुटबॉल खेळायचे, टेबल टेनिस, बॅडमिंटन, म्हणजे कुठलाही स्पोर्ट असो. तर आमच्या इकडे ते इंटर हाऊस कॉम्पिटिशन्स असतात आणि त्यात मुलींसाठी क्रिकेट नव्हतं तेव्हा. बरं. सो क्रिकेट व्यतिरिक्त जे काय काय होतं ते मी सगळं करायचे. म्हणजे मी डिबेट टीममध्ये गेले, मी एलिक्युशन टीममध्ये गेले, स्पेलिंग बीमध्ये गेले. जी काही ॲक्टिव्हिटी असायची तर मी ते डेफिनेटली केलं. ॲथलेटिक्समध्ये पण होते. तर असं काय काय करून आय ट्राय टू कीप माय सेल्फ बिझी अलॉंग साईड ॲकॅडमिक्स. अभ्यास कधी थांबवला नाही. आणि मी ऑलमोस्ट 9 वर्ष बॅले शिकत होते आणि मी 4 वर्ष क्लासिकल पियानो शिकले होते. अरे नाईस. सो असे साईड हॉबीज पण ठेवलेत सगळे. म्हणजे जोपर्यंत अभ्यासावरती लक्ष आहे तोपर्यंत घरच्यांनी सपोर्ट केला. ह्याच्यात घरच्यांचं योगदान किती मोठं आहे की तुला सपोर्ट करणं. कारण की कुठल्याही पालकांचं असं असतं की बाबा एखाद्या खेळाला सपोर्ट करायचा की बाबा त्याला आता UAE सारख्या देशात मोस्टली काय इकडून आज मॅच कुठे आहे, शारजाला मॅच आहे तर शारजाला घेऊन जा, अबुधाबीला घेऊन जा. सो तो जो वेळ द्यावा लागतो तो घरच्यांनी कितपत दिला आणि त्याचा किती फायदा झाला? हो, आय थिंक त्यांचा सपोर्ट म्हणजे सर्वात स्ट्रॉंगेस्ट पॉईंट असेल माझ्या अख्ख्या करिअरचा. कारण विदाउट दॅट आय कांट बी हिअर. एक तर आहे की लाईक यू सेड आमचे मॅचेस किंवा प्रॅक्टिसेस शारजा अजमानमध्ये असतात आणि ते म्हणजे वन वे कधी कधी आम्हाला 1.5 तास 2 तास लागतात जायला. तर ट्रॅफिकमधनं मुंबईकरांसाठी ते नेहमीच आहे ना. कारण की वानखेड्याला जायचं म्हटलं की लोक तेवढा प्रवास सहज करतात. हो, तर आम्ही तर ॲक्च्युली त्यात लकी आहोत की आम्ही 20 मिनिटं लांबच राहतो वानखेडेच्या ह्याच्यातनं. पण तिकडे ऑफकोर्स लायसन्स मिळायच्या आधी ते म्हणजे असं विकेंडला पहाटे कुठेतरी लांब जायचं असतं. तर सगळ्या टीममेट्सचे पेरेंट्स असे प्लॅन करायचे की चला पिकनिकसारखं करूया. कोणी चहा आणतंय, कोणी समोसे आणतंय, कोणी स्नॅक्स बिक्स आणताय, कोणी सापशिडी पत्ते आणताय. तर असं आईबाबांनी पण मजा केली आहे. बट अगेन ॲज लॉंग ॲज अभ्यासावर काही इफेक्ट नाही होत, दे वर ऑल सपोर्ट फॉर इट. आणि जेव्हा झाला पण होता तरी ते म्हणायचे की समजू शकतो आम्ही, पण इट्स अप टू यू टू डिसाईड की लक्ष तुझं कुठे द्यायचं आहे तुला. सो ते प्रायोरिटीज त्यांनी खूप आधीपासूनच सांगितलं होतं की तुला जसे सेट करायचे ते कर. म्हणजे तू आत्ता अभ्यासाचा विषय काढलासच म्हणून मग तू आत्ता कुठल्या ह्याच्यात डिग्री परस्यू करतेस आणि काय करतेस? सो मी माझ्या BScच्या फायनल इयरमध्ये आहे. तर आय एम डुईंग बायोमेडिकल सायन्स. बापरे. म्हणजे
मेडिसिनचा अभ्यास आणि क्रिकेट हे बॅलन्स करणं मग किती अवघड जातं आणि मग युनिव्हर्सिटीकडनं म्हणा तो कितपत सपोर्ट मिळतो की तुला असाइनमेंटमध्ये कदाचित लिव्हे असेल की अच्छा ठीक आहे तू असाइनमेंट वर्षाच्या शेवटी हे कर म्हणजे मी नाटकात काम करायचं होतं तर आम्हाला असं होतं की वर्षाच्या शेवटी सगळे असाइनमेंट्स एकत्र आम्ही जाऊन सबमिट करायचो. हो, आमचं म्हणजे युनिव्हर्सिटीनी पण खूप सपोर्ट दिला आहे, कारण टूर्स आणि ट्रॅव्हल्स एवढे असायचे म्हणजे पहिल्या 2 वर्षात तर खूप जास्तच होते राईट. की अर्धा सेमेस्टर म्हणजे 11 आठवड्यांचा असायचा आणि मी 3 आठवडे जायचे. तर अटेंडन्स आमचा ॲटलिस्ट QR कोडनी असतो, तर ते 1-2 मैत्रिणींना पकडून असं सांगायचं की जरा QR कोड पाठव, तर परत गेल्यावर एक तुला शॉवरमा मी देते. तर तसं सेटअप करतो. बट आय थिंक प्रोफेसर्स ते खूप समजून घेतात. ते ट्राय ॲज मच ॲज पॉसिबल की जे इंटर्नल डेडलाईन्स आहेत ते थोडे पुश करू शकतात. पण एक्झाम वाईज जे आहेत ते UK आणि दुबईच्या कॅम्पस ते सेम असतात. सो त्याच्यावर आय कांट कॉम्प्रोमाइज, दे कांट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. पण त्या व्यतिरिक्त इट्स अ बिट हेवी. त्यात तिकडे अगेन आईबाबांचा सपोर्ट खूप येतो, मित्रमैत्रिणींचा सपोर्ट येतो. अँड त्यात काय असतं मग कॉलेजमध्ये ॲटलिस्ट यू हॅव टू सॅक्रिफाईस ऑन स्लीप. सो स्लीप शेड्यूल असा खूप विचित्र होऊन जातो, कारण पहाटे सकाळी उठून कॉलेजला जायचं, मग ट्रेनिंगची तयारी करायची, मग रात्री येऊन जो काय अभ्यास असाइनमेंट असेल तो करायचा, मध्ये मध्ये जेवायची वेळ मिळाली तर जेवून घ्यायचं. तर घरी आमच्या तर मी आई आणि बाबाच आहोत. तर असं कित्यांदा होतं की 2-3 दिवस मी माझ्या आईला भेटतच नाही. ती 5 वाजता उठते सकाळी, शी इज अ प्रोफेसर अँड शी इज अ प्रोफेसर ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बापरे. या तर ती म्हणजे लवकर उठते आणि मी उठत नाही तेव्हा. आणि ट्रेनिंग करून जेव्हा मी 10-10:30ला घरी येते तोपर्यंत ही झोपलेली असते. अँड शी ऑल्सो हॅज अ व्हेरी लॉंग डे. आणि त्यात त्यांच्या बिझी शेड्यूल्समध्ये ते एवढा वेळ काढायचे माझ्यासाठी की मला प्रॅक्टिसला नेऊन घ्यायचे किंवा लांब विकेंडच्या मॅचेसना घेऊन जायचे. सो आय थिंक त्यांनी खूप खूप आधार दिला आहे मला. सुपर. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट तो आहेच, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे परत जम्पिंग बॅक टू फ्रंट, डेब्यू झाला त्यानंतर आय थिंक तू अंडर-19 वर्ल्ड कप पण खेळली आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. तर वर्ल्ड कप खेळण्याचं फिलिंग काय असतं, ती मजा काय असते? इट्स अमेझिंग. म्हणजे द ओनली वर्ड आय कॅन से इज उत्कृष्ट. ॲक्च्युली जो वाईब असतो, जी मजा असते, एवढा क्राऊड येतो तुम्हाला, एव्हरी मॅच देज अ क्राऊड. तुमच्या बसवर तो एवढा मोठा बॅनर असतो, अंडर-19 वुमेन्स वर्ल्ड कप 2023. राईट. आणि दक्षिण आफ्रिकात होतं त्या वर्षी. इट वॉज द फर्स्ट एव्हर एडिशन ऑफ अंडर-19 वर्ल्ड कप. आणि आम्ही गेलो आणि आमची पहिली, वी वर इन 3 सिटीज ॲट दॅट टाईम, कारण आम्ही सुपर सिक्सेससाठी क्वालिफाय झालो होतो. आम्ही स्कॉटलंडची आमची पहिली मॅच जिंकलो होतो ग्रुप स्टेजमध्ये. आणि इट वॉज ग्रेट. म्हणजे एकतर आय थिंक द फेवरेट हे वॉज द मीडिया डे जो होतो, की एवढे सगळे म्हणजे ॲक्टिव्हिटीज करून घेतात. अँड इट जस्ट फील्स लाईक दॅट्स इन द वेन यू मूव्ह फ्रॉम अ डोमेस्टिक किंवा रिजनल सेटअप टू अ ग्लोबल सेटअप, ते दिसतं. आणि जो विश्वकप आहे त्याचा जो महत्त्व असतो तो ॲक्च्युली दिसायला मिळतो. बेस्ट. आणि मग त्या वर्ल्ड कपचा कुठला किस्सा आहे का जो तुझ्या कायम लक्षात राहतो? आय थिंक भरपूर आहेत, ऑन अँड ऑफ द फील्ड बोथ. ऑन द फील्ड एक किस्सा सांग, ऑफ द फील्ड एक किस्सा सांग. ऑन द फील्ड पहिली तर स्कॉटलंडची जी मॅच जिंकलो, विच वॉज द फर्स्ट विन ऑफ द वर्ल्ड कप एव्हर फॉर अस. आणि दॅट वॉज ऑलवेज अ स्पेशल मोमेंट. वी हॅड अ मॅच अगेन्स्ट इंडिया विच वॉज आर सेकंड गेम. आणि दॅट वॉज अ गुड मॅच, बट इंडिया बिंग इंडिया, यू नो, ॲट दॅट टाईम आम्ही खेळत होतो अगेन्स्ट द लाईक्स ऑफ शेफाली वर्मा, रिचा घोष. आणि तेव्हा कळलं होतं की जो डिफरन्स आहे, इट इज नॉट नेसेसरीली अ स्किल इश्यू. कारण आम्ही पण त्यांचे विकेट्स घेतले, आम्ही पण त्यांना बाउंड्रीज मारली होते. पण जे मानसिक प्रिपरेशन असतं, दॅट इज वेअर द डिफरन्स इज. बट इट वॉज अ लॉट टू लर्न फ्रॉम दॅट. आणि ऑफकोर्स सुपर सिक्सेसमध्ये वी प्लेड अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. आणि आमच्या अंडर-19च्या स्किपरनी तेव्हा 50 बनवले होते अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया, विच वॉज अ ह्यूज मोमेंट फॉर अस. सो ऑन द फील्ड असे खूप काय काय मोमेंट्स होते विच वर गुड.
आणि मग त्या टीममध्ये फिबी लिचफील्ड किंवा असं कोणी होतं जे तुला आठवत आहे? हो, एक त्यांची पेसर होती ऑस्ट्रेलियाची, इलिंगवर्थ. अँड म्हणजे त्यावेळी शी वॉज बॉलिंग अराउंड 110-115 किलोमीटर्स. सो आम्ही आमची एक मॅच संपली होती, त्यानंतर ते बाजूच्या ग्राउंडवर खेळत होते आणि आमची अख्खी टीम हॅड स्टेड बॅक टू सी की रील्स बघितले आहेत, सोशल मीडियावर बघितलं आहे हिला, पण ॲक्च्युअल डोळ्यांनी बघून किती फास्ट येतो बॉल असं कळायला ते जरा बरं वाटतं. अँड बट शी वॉज अ गुड बॉलर, व्हेरी क्विक पेस. अँड आय थिंक ती आता डोमेस्टिक्समध्ये पण खेळते ऑस्ट्रेलियासाठी. आणि तू म्हटलीस की इंडियाची जी मॅच आहे त्याच्यात फरक पडतो मेंटल प्रिपेअरनेसचा. मग मॅच नंतर कोणाशी तुम्ही बोललात का, की रिचा असेल किंवा शेफाली वर्मा असेल, तर ती त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं? इज अ व्हेरी टिपिकल वर्ड, पण फरक कुठे होतं ते तुला पिन पॉईंट करता येईल? हो, आय थिंक वन ऑफ द बेसिक डिफरन्सेस इज जो डोमेस्टिकचा सेटअप असतो. म्हणजे इकडे इंडियामध्ये एवढे सगळे डोमेस्टिकचे चॅम्पियनशिप्स आणि स्टेट वाईज, रिजन वाईज टॉर्नामेंट्स ते ठेवतात. तर त्यामुळे तुम्ही इंडियाचा जर्सी घालायच्या आधीच तुमच्याकडे एवढा सगळा एक्सपिरियन्स असतो गेमच्या बद्दल की इट्स इझी फॉर यू टू कम आउट ऑफ लॉसेस. इट इज तुमच्यासाठी खूप सोपं होतं टू डील विथ थिंग्स दॅट आर नॉट गोईंग युअर वे. आणि वेअरॅज आमच्या इकडे द सेटअप आधी त्यावेळी वॉज नॉट ॲज ग्रेट. आमची वर्षातनं एक टॉर्नामेंट असायची आणि आम्ही मुलांशी खेळायचो जास्त. तर मुलांशी खेळून जो फरक पडतो तो ते सेम टॅक्टिक्स यू कॅन अप्लाय वेन यू प्ले अगेन्स्ट अ विमेन्स टीम. जसं की एकतर मुलं जास्त जोरात मारतात, दॅट इज वन. इट्स इझियर टू बॅट अगेन्स्ट बॉयज कारण त्यांचा पेस पण तेवढा येतो बॉलनी. बरं, म्हणजे बॅटवरती जो पेस अपेक्षित असतो. तर तिकडे टायमिंग पण जर उपयोग केला तर बॉल बाउंड्रीपर्यंत पोहोचू शकतो. पण इफ यू लुक ॲट अदर असोसिएट विमेन्स टीम्स एवढा पेस नाही मिळत विच यू वुड गेट अगेन्स्ट अ रेग्युलर बॉयज टीम. आणि जे टॅक्टिक्स तुम्ही वापरतात, जे तुम्ही गेम प्लॅन्स बनवतात, दे आर व्हेरी डिफरंट फ्रॉम प्लेइंग अगेन्स्ट बॉयज वर्सेस प्लेइंग अगेन्स्ट गर्ल्स. तर मुलींच्या गेममध्ये सिंगल डबल्स काउंट फॉर अ लॉट मोर. मुलींच्या गेममध्ये यु नो पॉवर प्ले तर ऑफकोर्स सर्टन रूल्स आर डिफरंट, पण जस्ट द माइंडसेट विथ विच यू प्ले दॅट इज डिफरंट. सो आय थिंक तो एक गॅप आम्ही आयडेंटिफाय केला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत वी हॅव वर्कड ऑन क्लोजिंग दॅट गॅप. सो आता म्हणजे जर आपण UAEचा डोमेस्टिक सर्किट जे बघितलं, डोमेस्टिक सेटअप काय आहे, तर अंडर 19चे डेव्हलपमेंट प्रोग्राम आहेत, अंडर 19ची A टीम आणि मेन टीम दोन्ही आहेत, सिनियर टीम इज ऑफकोर्स देअर. आणि जे मला सर्वात जास्त आवडतं इज की अंडर 19 आणि सिनियर टीम जे आहेत ते एकमेकांना खूप मदत करतात. सो जेव्हा अंडर 19ची टॉर्नामेंट आता होणार होती इन एप्रिल ऑर सो, वी हॅड सिनियर टीमचे बॅटर्स अँड बॉलर्स हू वुड कम टू प्रिपेअर देम इन द नेट्स. आणि लाईकवाईज आमची सिनियरची जेव्हा टॉर्नामेंट असते तर अंडर 19 मुली येतातच टू हेल्प आउट, कारण त्यांना पण एक ते थोडा एक्सपिरियन्स मिळतो टू प्ले अगेन्स्ट द बिग नेम्स ऑफ द नॅशनल टीम. येस. आणि तू म्हटलीस की अंडर 19 वर्ल्ड कपचे जे ऑन फील्ड मुवमेंट होते, ऑफ फील्ड मुवमेंट, कारण की वर्ल्ड कप म्हटलं की एकतर मॅचेस आल्याच, पण तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या देशात जातात तिकडचं काहीतरी शिकायला, तिकडचं काहीतरी अनुभवायला मिळतं असं म्हणेन. म्हणजे आफ्रिका, नॉट जस्ट दक्षिण आफ्रिका, पण एकंदरीतच आफ्रिका खंडात इतक्या गोष्टी तुम्हाला इन टर्म्स ऑफ नॅशनल पार्क्स आहेत, हे आहेत, असं काही हे आहे का, म्हणजे जे तू कल्चरली अनुभव केलंस नव्याने? हो, आय थिंक साऊथ आफ्रिकेत बिकॉज आम्ही अंडर 19 टॉर्नामेंट होती तर वी वर नॉट अलाउड टू गो आउट ॲज मच, कारण एवढं सेफ पण नव्हतं त्यावेळी. पण आम्ही हॉटेल्समध्ये खूप दंगामस्ती केली होती. तर वी स्टेड इन 3 डिफरंट सिटीज आणि इन वन ऑफ देम आम्ही हॉटेल रूममध्ये होतो, तर तेव्हा ऑल द टीम्स आर ऑन 1 फ्लोअर ईच. आणि आमचा तेव्हा कर्फ्यू पण असायचा कारण आमचे कोच तेव्हा जाम स्ट्रिक्ट होते. आणि किती वाजता 7च्या आत, म्हणजे मराठीतला जो सिनेमा आहे 7च्या आत घरात, हां नाही आमचं 7 नव्हतं, आय थिंक 10 पर्यंत वी हॅड टू बी इन आवर ओन रूम्स. आणि मग आमची मॅनेजर यायची, दरवाजावर खटखटावर बघायची की आहेत ना, दोन्ही मुली आहेत ना रूममध्ये, तर असं करायचो. आणि त्यावेळी काय झालं होतं, आमच्या कोचची रूम जी होती ती एकदम मध्ये होती. सो अर्धी टीम ह्या साईडला, अर्धी टीम ह्या साईडला कॉरिडोरच्या. त्यांनी स्ट्रॅटेजिकली तिकडे रूम घेतली होती.
आणि आम्ही 3-4 जणी होतो आणि आम्ही दोन इकडे असं झालं होतं आमचं. कोचच्या बाजूच्या हां, रूममध्ये नाही असे 1-2 रूम्स सोडून, बट वी वर ऑन ऑपोजिट साइड्स. आणि असं आम्ही युजली जेवण बिवण एकत्र बनवायचो, काय ते MTRचे रेडी टू ईट पॅकेट्स. आणि तसे तर खूप किस्से केलेत की त्यावेळी कोणाला काय माहीत राईस कुकर कसा वापरायचा. आम्ही लेमन राईस बनवायला गेलो तर तो असा कडाम कुडूम असा क्रंची राईस झाला होता. तर असंच करत करत काहीतरी होतं अँड वी वॉन्टेड टू क्रॉस ओव्हर बेसिकली. आणि एकदा असं करताना एका आमच्या टीममेटनी सरांच्या दरवाजावर खटखटावून पळत गेली. आणि 2 मिनिटांनी सर असे उघडून आले आणि बंद केला. मग त्यांना कळलं की आम्ही काय करतोय. मग हे 1-2 रात्र असं चालत गेलं की कोण ना कोणतरी, आणि अनप्लॅन्ड समवन फ्रॉम द टीम वुड डू इट. आणि आमच्या प्लेयर्सच्या ग्रुपवर मेसेज यायचा की हां केलंय. आणि एकदा काय झालं, सरांनी बाहेर असा एक कॅमेरा सेटअप केला होता त्यांच्या रूमच्या बाहेर. आणि आम्हाला नकळत, म्हणजे ते छोटे जे असतात स्पोर्ट्स कॅमेराज गोप्रो टाईप, आणि त्यांनी ते लावलं. त्या रात्री कोणतरी आलं, नॉक केलं, गेलं. तूच होतीस कधी? नाही, वाचले मी. आणि नेक्स्ट डे आमची टीम मीटिंग झाली. तर मीटिंगमध्ये सगळं नॉर्मल चाललं होतं, डिस्कशन झाले आणि हे होते. आणि त्यानंतर उठलो आम्ही निघायला, तर सर बोलले की नाही तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, तर थांबा जरा. आम्ही विचार करतोय, सगळे व्हिडिओज बघितले ऑपोनेंटच्या टीमचे, सगळे डिस्कशन झालं, आता काय उरलंय. तर ती छोटीशी क्लिप अशी आली आणि त्यांनी मुलीचा चेहरा क्रॉप आउट केला होता, पण आम्हाला सगळ्यांना कळलं की त्या रात्री कोणी केलं होतं. आणि त्यानंतर जे ऐकायला लागलं आम्हाला, बट इट वॉज अ गुड वे ऑफ टीम बॉन्डिंग ॲक्टिव्हिटी आम्ही असं म्हणतो. येस. अच्छा, म्हणजे तू आत्ता टीम बॉन्डिंग विषय काढलास म्हणून, म्हणजे आत्ता स्पोर्ट्स कट्टावरती निलेश कुलकर्णींचा एक एपिसोड आपण केला, जे मुंबईचे वन ऑफ द सिलेक्टर्स होते, इंटरनॅशनल आहेत. तर त्यांनी त्याच्यात, त्यांचा एपिसोड जर तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा, प्लग करून घेतो लगेच. सो निलेश कुलकर्णींचे 2 एपिसोड आहेत आपल्याकडे, ते तुम्ही नक्की बघा. आणि त्या एका एपिसोडमध्ये निलेश कुलकर्णी म्हटले की आजकाल मोबाईल हा एक डिस्ट्रॅक्शन झाला आहे. म्हणजे त्यांच्या काळात समोरासमोर बसून टीम बॉन्डिंग व्हायचं, लोक एकत्र एकमेकांशी बोलायचे. तर आत्ताच्या काळात ज्यावेळी फोन सतत आपल्या अंगावरती असतो, म्हणजे इधर इन आर खिशात तरी आहे, हातात तरी आहे, शेजारी टेबलवरती, बेड उशीवरती, तर अशा वेळेस तुम्ही टीम बॉन्डिंग कसं करता? आय थिंक दॅट वे आम्ही खूप ब्लेस्ड आहोत. कारण आणि हां, त्याच्यातच ॲड करायचं की फोन पण कधी कधी जमा करायला लागतो का कर्फ्यूमध्ये? कारण अशा करता सांगतोय की आय नो सर्टन टीम्स ज्या अंडर-17 अंडर-19 आहेत, तिथे रात्री 9:30 वाजता फोन तुम्हाला परत द्यायला लागतो, दुसऱ्या दिवशी सकाळी मिळतो. नाही, थँकफुली असं काही नाही आहे. कर्फ्यू ह्याचा मेन रिझन आमच्या इकडे असतो कारण आम्ही तेव्हा सगळे मायनर्स होतो. करेक्ट. आमची टीम खूप यंग होती तेव्हा, लाईक ॲव्हरेज एज वॉज अराउंड 16 or 17. तर तेवढे ते कंट्रोल्स ठेवणे गरजेचं होतं. पण इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वर नेवर टेकन असं नव्हतं. जस्ट की तुम्ही तुमच्या रूममध्ये जे करायचे तुम्ही करा, दंगामस्ती नाही करायची, एनर्जी उद्याच्या मॅचसाठी जपून ठेवायची. अँड कर्फ्यूज वर जस्ट बिफोर मॅच डेज. राईट. सो थोडे लॉजिकली सेन्सिबल रूल्स होते त्यावेळी. राईट. अँड when it comes to टीम बॉन्डिंग, आमच्या टीमची खासियत जी आहे मी असं सांगेन की आम्ही सगळे एकमेकांच्या रूममध्ये असतो. म्हणजे दर टूरवर असे 2 किंवा 3 रूम्स आयडेंटिफाय होतात आणि नेहमी म्हणजे मॅचवरनं आल्यावर जस्ट असं आंघोळ बिंगोळ करून फ्रेश झालो की सगळे त्या रूम्समध्ये असायचे. आणि आम्ही प्लॅन करतो, कोणी पत्ते आणतं, कोणी सापशिडी उनो आणतं. आणि लेटली वी स्टार्टेड दिस हे की असं 1000 पीसेसचा पझल कोणतरी आणेल. आणि पहिल्या दिवशीपासनं टूरच्या लास्ट डेपर्यंत एका रूममध्ये ते पझल असतं आणि जे कोणाला यायचं असेल, मे बी 2-3 पीपल, एनीवन, ते जस्ट कम अँड स्टार्ट पुटिंग द पीसेस टुगेदर. तर ते करत करत एंडपर्यंत तो पझल एक्झॅक्ट म्हणजे परफेक्ट पिक्चर परफेक्ट बनून जातं. अँड टीम बॉन्डिंगमध्ये आमचं अजून एक आहे की जे आणि अनदर ग्रेट पार्ट ऑफ टीम बॉन्डिंग इज की आमचे जे रेस्ट डेज असतात त्यात वॉट वी डू इज वी अपॉइंट 2 people. आणि इट कॅन बी 2 people हू डोंट टॉक दॅट मच, किंवा जे जास्त त्यांची मैत्रीण नसते आणि त्यांच्यावर त्यांची जबाबदारी असते की ते अख्ख्या टीमसाठी एक टीम बॉन्डिंग सेशन प्लॅन करतात. राईट. तर ते दमशराज असू शकतं, आम्ही स्पेलिंग बी केलं आहे,
आम्ही क्विज केलं आहे लाईक जेपर्डी आणि असं काय काय खूप खूप ॲक्टिव्हिटीज आम्ही ट्रेजर हंट्स करायचो हॉटेलमध्ये. तर असं सगळं खूप ॲक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन करून ठेवतो आणि दॅट वे मोबाईल असा एवढा जास्त वेळच मिळत नाही टू यूज इट, कारण देर इज ऑलवेज समवन अराउंड यू, देर इज ऑलवेज समथिंग ऑर द अदर टू डू. राईट. आणि मग सियाला ज्यावेळी टीम बॉन्डिंग प्लॅन करायला सांगितलं जातं मग तेव्हा सिया काय करते? हो, तेव्हा मला एकदाच आलो आहे सो फार थँकफुली. आणि मी जेपर्डीचं प्लॅन केलं होतं. सो जेपर्डी इज लाईक कॅटेगोरियल क्विज असते आणि दर इज लाईक 100 to 500 असे 5 पॉईंट्स मिळू शकतात. तर असे 5 कॅटेगरीज काढले. सो एक कॅटेगरी वॉज की हू नोज आवर टीममेट्स द बेस्ट. तर त्यात आय थिंक एक प्रश्न होता की आमच्या टीममध्ये सर्वात जास्त टॅटूज कोणाचे आहेत. अँड द आन्सर्स अराउंड 9 or 11 टॅटूज. सो इट्स अ क्लोज कॉम. सो हाऊ वेल डू यू नो युअर ओन टीममेट्स. मग एक ठेवलं होतं UAEच्या रेकॉर्ड्सचं ठेवलं होतं. मग एक अशी बॉलिवूडवर ठेवली होती कॅटेगरी. सो असे 1-2 रँडम कॅटेगरीज ठेवले होते. आणि मग टीम्स पाडायचे. तर टीम्स पण पाडताना जबाबदारी असते की यू कांट पुट फ्रेंड्स टुगेदर, कारण द होल पॉईंट इज की यू गेट टू नो समवन एल्स. जे जास्त बोलत नाही त्यांच्या तोंडातनं शब्द कसे काढायचे हा बेसिकली अजेंडा असतो. राईट. आणि ऑफकोर्स म्हणजे मी टीम लिस्ट बघत होतो तर बरेच म्हणजे एक्सपॅक्ट टीम्स ज्या असल्यासारखं आहे की दुबई म्हणा, म्हणजे UAE म्हणा, कतार, ओमान या टीम्समध्ये खूप सारे भारतीय खेळाडू आहेत, म्हणजे इंडियन ओरिजिनचे खेळाडू आहेत, श्रीलंकेचे आहेत, पाकिस्तानचे आहेत. सो असा ज्यावेळी हे येतो म्हणजे स्पेशली आत्ता इंडिया पाकिस्तान रिलेशन बघतात तर तू त्या ह्याच्याकडे कसं बघतेस की वेन यू हॅव अ टीममेट हू इज फ्रॉम पाकिस्तान ओरिजिन, सो तो बॉन्ड कसा होतो किंवा मग तिकडे कुठेतरी कसं मॅनेज केलं जातं? आय थिंक द मोस्ट बेसिक हे इज की आपण जे पॉलिटिकल रिलेशन्स आहेत ते आपण खेळात नको आणायला. दॅट इज माय बेसिक स्टान्स. कारण वेन यू प्ले, आपण क्रिकेटमध्ये पण म्हणतो की तुम्ही प्लेअरला ॲज अ प्लेअर बघायचं असतं, त्याच्या नावाकडे नाही बघायचं असतं. किंवा तुम्ही म्हणतात की बॉल आणि बॅटकडे बघा, प्लेअरकडे नको बघा. राईट. सो वेन यू थिंक अबाउट इट दॅट वे देर इज नो फ्रिक्शन किंवा असं काही हे नसतं की कोण कुठनं आहे. लाईक आमचे हेड कोच स्वतः पाकिस्तानी आहेत. मेजॉरिटी ऑफ आर टीम इज इंडियन. आमच्या टीममध्ये साऊथ आफ्रिकन्स होते, ब्रिटिशर्स आहेत, श्रीलंकन्स आहेत. आणि द बेस्ट पार्ट इज की सगळे एकमेकांना एवढे जाणून घेतात की जसं आम्ही आमच्या टीममध्ये एक UKची आहे, नाव आहे केटी. तर तिला आम्ही हिंदी शिकवलं आहे. तर तिला म्हणजे आम्ही बॉलिवूडचे मूवीज दाखवतो तिला हिंदीचे शब्द शिकवतो. तर कसं ऑन फील्ड ना म्हणजे शी कॅन ऑल्सो कम्युनिकेट विथ अस. जसे आमच्या टीममध्ये 3-4 साऊथ इंडियन्स पण आहेत तर आम्ही त्यांची भाषा पण जाणून घेतो. लोकांना मराठी शिकवली आहे की जर आम्ही दोघं, मी इफ आय एम बॅटिंग विथ मे बी समवन फ्रॉम तामिळनाडू, तर मला तेवढी तमिळ यायला पाहिजे की मी त्यांच्याबरोबर हो नाही कम्युनिकेट करू शकते आणि त्यांना तेवढी मराठी यायला पाहिजे. कारण वेन यू प्ले विथ सो मेनी रिजनल टीम्स ज्यांच्यात द प्लेयर्स कॅन अंडरस्टँड, तर मग कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होतो. कारण आपण जर हिंदीत बोललो तर त्यांना कळेल. काही टीम्समध्ये मराठी मुली असतात, तर जेव्हा ते आम्हाला कळतं वी स्विच टू अनदर लँग्वेज. तर असे सगळे रिजनल लँग्वेजेस आम्ही थोडे शब्द तरी जाणून घेतो. हां, म्हणजे क्रिकेटिंग टर्म्स बेसिक शिकलेले आहेत. हां, हो नाही 2-4 छान शब्द, फ्लारी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती शिकलेली आहे. पण मग टूरवरती असं कधी झालंय का की तू टूरवरती गेली आहेस, तिथे तुम्ही मराठी बोलताय, कोणीतरी मराठी येऊन अरे मराठी टूरवरती, असं कधी झालंय का? हो, ॲक्च्युली. अँड आय थिंक शी इज अ गेस्ट ऑफ युअर ओन पॉडकास्ट. आम्ही मलेशियात होतो फॉर आय थिंक द ACC प्रीमियर कप, विच इज बेसिकली अ क्वालिफिकेशन फॉर द एशिया कप. आणि त्यावेळी नेपाळच्या टीमची जी मेंटॉर होती शी वॉज देविका पळशीकर. आणि इनिशियली असं ओळखलं नव्हतं. आमची नेपाळबरोबर मॅच होती आणि आमच्या नेपाळशी असं हिस्ट्री होती की 1.5 वर्ष ऑलमोस्ट आमची दर मॅच नेपाळबरोबर वॉशआउट झाली होती आणि सिमिलरली ही मॅच पण वॉशआउट झाली होती. सो दोन्ही टीम्स तिकडे थांबल्या होत्या, जस्ट वेटिंग फॉर द ऑफिशियल कन्फर्मेशन. आणि आमच्या टीममध्ये तेव्हा माझ्यासोबत 2 अजून मराठी मुली होत्या.
तर आम्ही असंच मराठीत बोलत होतो थोडं थोडं आणि त्यांनी ऐकलं. तर ते आले आणि किती बरं वाटतं मराठी ऐकून. म्हणजे हू वूड हॅव थॉट की मलेशियात येऊन नेपाळ वर्सेस UAEच्या मॅचमध्ये मराठी ऐकायला मिळेल. तर ते तसं झालं होतं आणि आय हॅड अ फेंट आयडिया ऑफ हू शी वॉज ॲट द टाइम. सो मी म्हणजे असं एकदम शांत व्हायचा प्रयत्न केला आणि मग त्यांनीच सांगितलं होतं की वी मेन्शन की बाकीच्या टीम्समध्ये पण आहेत मराठी मुली. तर त्यांनीच सांगितलं की मग संध्याकाळी जरा कॉफी बिफीला भेटूया इकडे बाजूलाच. अँड वी हॅड अ रिअली नाईस मीट अँड ग्रीट टाईप ऑफ हे. इट वॉज अ गुड फिलिंग की आपली लोकं आहेत म्हणजे बाहेर जाऊन पण मिळतात. थोडक्यात तुम्ही मलेशियामध्ये एक महाराष्ट्र मंडळ इम्प्रॉम्प्टू सुरू केलं. कुठल्या कुठल्या देशातली लोक होता मग तुम्ही? हो, आम्ही कुवेतच्या टीममधनं, ओमानच्या टीममधनं, UAE मधनं ऑफकोर्स आहेतच. अँड तर आहेत, भरपूर आहेत. आणि नेपाळ हो, मधनं आणि देविका. नेपाळ म्हणजे देविका पळशीकरचा एपिसोड स्पोर्ट्स कट्टावरती केलेला आहे. म्हणजे तिथे त्या ज्या गप्पा मारल्या त्याही तुम्ही नक्की ऐका. आणि देविका पळशीकर कोण आहेत, त्यांचा काय प्रोसेस, तोही तुम्हाला हे करायला मिळेल. अजून एक प्लग केलेला आहे मी एपिसोड. पण ज्यावेळी तुला कळलं की अरे देविका पळशीकर इंडिया इंटरनॅशनल आहे, महाराष्ट्राकडनं खेळली आहे, भारतासाठी हे केलं, सो त्यावेळी तिच्याकडनं मग जी कॉफी होती, मग त्या कॉफीवरती क्रिकेटच्या गप्पा झाल्या का बाकी गप्पा पण झाल्या? सगळं झालं होतं. आय थिंक द बिगेस्ट क्वेश्चन हा होता की तुम्ही नेपाळबरोबर इकडे काय करतायत? बिकॉज नो वन वुड हॅव एक्सपेक्टेड दॅट. अँड ऑनेस्टली आम्हाला माहिती पण नव्हतं की शी हॅड जॉईन दॅम ॲज अ मेंटॉर. राईट. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं अँड शी वॉन्टेड टू गो अहेड विथ दॅट अँड इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. राईट. आणि आय थिंक इट हॅज डन वंडर्स फॉर द नेपाळ विमेन्स टीम ऑल्सो. त्यांची जी प्रगती होती, दे हॅव ऑलवेज बीन अ व्हेरी टफ टीम. दे हॅव बीन व्हेरी गुड कॉम्पिटिटर्स फॉर UAE. तर ते एक होतं. आणि मग जस्ट आस्किंग जस्ट असं जनरल गप्पा होती की हाऊ आर दे सेटलिंग इन, की कुठल्या देशात हाऊ इज क्रिकेट गोईंग ओव्हर देअर. करेक्ट. आणि तर तशी मेन तसं चिटचॅट आमचं झालं होतं. आणि क्रिकेटबद्दल नॉट मच, कारण मेन आयडिया ती होती की आपण क्रिकेटसाठीच इकडे आलो आहे. सो द होल पॉईंट ऑफ फाइंडिंग युअर ओन पीपल इज की मेनली नॉन क्रिकेट गप्पा मारायला. पण क्रिकेटची पण 2-4 हे झालं, कारण ऑफकोर्स यू कांट मीट अ लेजंड अँड देन नॉट आस्क हर की हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अँड ऑल दॅट. सो ते ऑफकोर्स झालं होतं. सो एशिया कप जो झाला होता तो श्रीलंकेत झाला होता. सो तिथे तुम्ही कुठल्या कुठल्या टीम्स बरोबर खेळलात? मग तुमच्या ग्रुपमध्ये कोण कोण होतं? आय थिंक आमच्या ग्रुपमध्ये इंडिया, पाकिस्तान आणि मलेशिया होते. टॉप क्लास ग्रुप आहे म्हणजे. सो मग इंडियाबरोबर खेळायचा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे त्या ऑफकोर्स त्यावेळी 2024 म्हणजे स्मृती मंदाना, हरमनप्रीत कौर ह्या सगळ्या होत्या. पाकिस्तान बरोबर खेळायचा काय एक्सपिरियन्स आहे? हो, सो दॅट टुर्नामेंट मी ॲक्च्युली नव्हते त्या ह्याच्यासाठी, कारण माझी इंजरी झाली होती. बट आय वॉज देअर फॉर द 2022 एशिया कप आणि सेमच ग्रुप्स होते आमचे. बट आय थिंक 2024मध्ये श्रीलंकेला जेव्हा गेले होते मुली, आय थिंक दे प्लेड व्हेरी वेल अगेन्स्ट द लाईक्स ऑफ पाकिस्तान अँड इंडिया. कारण एशियन रिजनमध्ये हे टॉप 2 कंट्रीज आहेत, विच श्रीलंका नाव टेकिंग दिस मॅन्टल फॉर सेकंड प्लेस आय वुड से. तर वेन यू प्ले अगेन्स्ट दीज कंट्रीज देर इज ऑलवेज अ लॉट टू लर्न. आणि त्यांचे प्लेयर्स पण एवढे गोड असतात, एवढे चांगले असतात की मॅच नंतर ते यू कॅन जस्ट सो अप्रोचेबल की तुम्ही त्यांना सांगू शकतात, विचारू शकतात जे आहे. आणि एकदा आय थिंक तर 2022मध्ये आम्ही इंडियाच्या स्मृती मंदनाशी बोललो होतो आणि पाकिस्तानच्या डायना बेगशी बोलले होते मी आफ्टर द गेम्स. आणि दे जस्ट पिकअप ऑन थिंग्स सो क्विकली की त्यांना प्रश्न विचारलं तर ते त्याच मॅचचा रेफरन्स देतात. राईट. आणि ते हे नाही सांगत की आम्ही काय बरं केलं किंवा तुम्ही काय वाईट केलं. ते फोकस करतात की हाऊ डू यू क्लोज दॅट गॅप बिटवीन द 2 नेशन्स, की तुम्ही ह्यापेक्षा अजून बेटर काय करू शकले असतात. सो आय थिंक तसे जे आहेत कॉन्व्हर्सेशन्स, इट्स रिअली हेल्पफुल. पण द बिगेस्ट पॉईंट इज ऑलवेज बिईंग मेंटली फिट. देअर माइंड्स आर इम्पेनिट्रेबल दॅट वे. आणि बघ तू म्हटलीस की 2022 एशिया कपला तू होतीस, तर तेव्हा तिथे कोणाला भेटायची संधी मिळाली? Yeah, so that was UAE's first Asia Cup appearance. आणि again it was just
वी मॅट आफ्टर द गेम अँड दे वर व्हेरी अप्रोचेबल, दे वर व्हेरी स्वीट. म्हणजे खूप चांगले होते आणि आधी असं बघून असं वाटतं ना की अरे हे आमच्याशी बोलणार नाही किंवा असं तर थोडा कॉम्प्लेक्स होऊन जातो. बट दे वर इनफॅक्ट सो नाईस आणि ऑलमोस्ट ऑल टीम्स सोबत आम्ही कंबाईंड टीम फोटोज गेले होते. अँड वेन वी टेक दॅम वी ट्राय टू मिक्सअप की 1-2 असं. तर तसं आम्ही वर्ल्ड कपमध्ये पण केलं होतं, अंडर 19 वर्ल्ड कपच्या वेळी इंडियाबरोबर केलं होतं. आणि माझ्या बाजूला रिचा घोष होती त्यावेळी. आणि मी दोघांनी वळून बघितलं तर आमचे चष्मे सेम होते आणि दोघांचे सेम ओकलीसचे पेअर केले होते. आणि मग तिने माझ्या कॉपी मार रही है, मैंने कहा नहीं. मैंने कहा आप कॉपी मार रहे हो. सो दे व्हेरी स्वीट असं म्हणजे. आणि मग रिचा सोडून अजून म्हणजे स्मृतीचा तू मगाशी उल्लेख केला, असं स्मृती मंदाना पण स्पोर्ट्स कट्टावर येऊन गेलेली आहे, तेही तुम्ही नक्की बघा. आणि स्मृती सोडून अजून तुझी इंडियन टीममधली म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली आवडती खेळाडू कोण आहे विमेन्समधली? इंडियातनं आय वुड से हरमनप्रीत कौर. शी इज वन ऑफ माय फेवरेट्स. आणि 2024च्या विश्वकपसाठी जेव्हा ते दुबईला आले होते तर आम्ही वी वेंट ॲज नेट बॉलर्स फॉर देम. राईट. तर त्यावेळी आय हॅड बोल्ड अ लॉट टू हर कारण शी वॉज वर्किंग ऑन अ स्पेसिफिक व्हेरिएशन टू पेस बॉलर्स. तर एलॅबोरेट करे. आय थिंक त्यावेळी शी वॉज गेटिंग आउट टू पेस क्वाईट अ लॉट त्या फेजमध्ये. तर आम्ही जे नेट बॉलर्स होतो तर ऑब्व्हियसली इंडियन टीमचे बॉलर्स त्यांचे ते सेट नंबर ऑफ ओव्हर्स टाकून दे यूज टू गो ऑन अ ब्रेक. तर आम्ही जे होतो तर त्यांनी मला सांगितलं होतं की मला हा शॉट खेळायचा आहे पण तू इकडे बॉल टाक आणि इकडेच टाकायचं. ओके. सो इनिशियली आय वॉज लाईक की थोडं प्रेशर आलं की इकडेच टाकायला पाहिजे अँड इट वॉज गुड. आणि त्यानंतर ट्रेनिंग सगळं संपलं आणि आम्ही निघालो म्हणजे. विकेट मिळाली का नाही हरमनची? हो मिळाली. किती एकदा LBW मिळाली. येस. या आणि आम्ही फ्रेशअप व्हायला गेलो होतो आणि माझ्याबरोबर सोबत टीमची एक मैत्रीण होती. तर मी आज स्टॉलमध्ये होते आणि ती बाहेर उभी होती आणि आय वेंट ऑन फॅन गर्लिंग की ओ माय गॉड. मी म्हणजे आय बोल टू हर आणि इट वॉज सो नाईस. म्हणजे विकेट घेतली अँड ऑल ऑफ दॅट. आणि बाहेरनं माझी मैत्रीण माझ्याशी हो 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 असं म्हणत होती. मग अचानक बंद गप्प झाली आणि मी बोलत चालले आणि आम्हाला हिला काय झालं. आणि तेवढ्यात मी जेव्हा बाहेर आले तर बघितलं की समोर हरमनप्रीतच होती. आणि मी एवढी एम्बॅरेस झाले. आय वाज लाईक ओ गॉड, लाईक यू डोंट वॉन्ट द प्लेयर टू नो दॅट. तर मग मनात असा विचार आला की फोटो घेऊ नको घेऊ, कसं विचारू असं. कारण बाय द एंड ऑफ द सेशन शी हॅड ऑल्सो तिला ॲक्च्युली हेल्मेटवर एक बाउन्सर लागला होता कोणाचा तरी. तर आय वॉज लाईक लेट्स नॉट डिस्टर्ब. पण ॲट द एंड शी वॉज व्हेरी स्वीट. फोटो बिटो काढला आणि सो दॅट वॉज वन ग्रेट मेमरी. राईट. आंतरराष्ट्रीयमध्ये आय लाईक मॅरिझान कॅप ऑफ साऊथ आफ्रिका. शी इज रिअली गुड ऑफ ऑलराऊंडर. म्हणजे इफ यू सी त्या पर्स्पेक्टिव्हनी आय रिअली लाईक, आय ॲडमायर हर वर्क. आणि आय थिंक मेन्स क्रिकेटमध्ये रोहित शर्मा इज ऑलवेज अ फेवरेट कारण मी थ्रू अँड थ्रू मुंबई इंडियन्स फॅन आहे अर्थात. सो ही इज ऑलवेज बिन डेफिनेटली नंबर 1 आय वुड से. म्हणजे आत्ताच नुकताच आम्ही ज्यावेळी आपण एपिसोड रेकॉर्ड करतोय त्यावेळी मुंबई T20 मुंबई लीग चालू आहे आणि आपण त्यांच्या चेअरमन बरोबर इंटरव्ह्यू केला. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुम्ही कुठेही जा तुम्हाला एक हे नक्की ऐकायला मिळेल, मुंबईचा राजा रोहित शर्मा. पण मग त्याच्यासाठी म्हणजे तुझा जो फॅनगर्ल मुवमेंट जो होता, म्हणजे तू कधी मुंबईला केवळ मॅच IPLच्या तेव्हा आलीस कारण की बाबा मुंबईची मॅच आहे, मुंबई खेळण्यात, असं कधी केलंस? हो, मी 2024मध्ये केलं होतं. आणि आय थिंक मुंबईची ग्रुप स्टेजमधली लास्ट मॅच होती त्यांची आणि इट वॉज अगेन्स्ट लखनौ. तर आईबाबांना सांगितलं की तिकीट मिळालेत, मला जायचं आहे. अक्षरशः मी 2 दिवसांसाठी गेले होते. मॅचच्या आदल्या दिवशी पोचले. आय वेंट टू वानखेडे, मॅच बघितली आणि अक्षरशः नेक्स्ट डेच्या फ्लाईटने मी निघाले. आणि मुंबई एअरपोर्टला मुंबई जिंकली होती ती मॅच. आय थिंक रोहित शर्माने 60 काहीतरी रन्स बनवले होते. सो माझ्यासाठी पैसे तिकडेच वसूल झाले होते. आय वॉज लाईक मी ह्याची बॅटिंग बघितली, आय वॉज व्हेरी हॅपी. आणि नेक्स्ट डे सकाळची फ्लाईट होती, एअरपोर्टला पोचले आणि जस्ट बॉम्बे एअरपोर्टला बोर्डिंगच्या आधी ना बाजूच्या गर्दी बिर्दी आली अँड आय सी रोहित शर्मा जस्ट गो विथ हिज फॅमिली.
आणि माय माइंड वॉज नॉट प्रोसेसिंग इट. मी म्हणजे अडकले होते तिकडे. आय वॉज लाईक हे खरं आहे का? असं पटकन पटकन आईबाबांना कॉल केला. आय वॉज लाईक गेस हू आय जस्ट सॉ. आणि त्या मोमेंटमध्ये ऑब्व्हियसली ही इज इन अ रश, सो यू आर नॉट गोना स्टॉप हिम. करेक्ट. फ्लाईटवरती बसले आणि मी एकटीच ट्रॅव्हल करत होते त्यावेळी. सो आय गॉट लँड झाल्यावर दुबईला आय गॉट थ्रू इमिग्रेशन सिक्युरिटी चेक्स व्हेरी क्विकली. आणि बॅगेजच्या इकडे आले तर त्याची किडबॅग दिसली, रे लगेज बिगेज दिसलं. आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड. आय वॉज लाईक सेम फ्लाईटवरतीच होता. सेम फ्लाईट. आणि तेवढ्यात क्राऊड यायच्या आधी ते पण आले होते आणि माझ्या असं बाजूने गेले आणि इकडे समोर उभे राहिले होते. आणि मी विचार करते, आय वॉज लाईक फोटो कसा विचारू. आणि म्हटलं की आता दिस इज टू गुड ऑफ अ चान्स टू मिस इट. करेक्ट. नाही विचारलं तर देन माझ्यावरच. हां. तर त्यांच्याशी लाईक आय स्पोक टू हिम फॉर अ बिट. आय मेन्शन की आय ऑल्सो प्ले क्रिकेट UAE. आणि एक असा फोटो काढला होता त्यांच्याबरोबर. आणि तेवढ्यात दोघांची बॅग आली तर मी पटकन पुढे गेले. बट या दॅट वॉज अ बिग फॅन गर्ल मोमेंट. असा सुपर. म्हणजे त्यानंतर तू तुझं एशिया म्हणजे ॲज अ नेट बॉलर म्हणा जो एक्सपिरियन्स होता तो सांगितलास, पण मागच्या वर्षी UAEने आणखीन एक लँडमार्क अचीव्ह केलं. ज्या स्क्वॉडमध्ये तू होतीस, तू खेळलीस पण, की UAEला विमेन्स टीमला ODI स्टेटस मिळाल्यानंतर पहिली जी टूर होती झिम्बाब्वेची, त्या झिम्बाब्वे टूरवरती तू गेली होतीस. तर 20 ओव्हर क्रिकेट खेळण्याचा एक्सपिरियन्स एक आहे, पण 50 ओव्हरच्या क्रिकेटचा एक्सपिरियन्स कसा होता? आम्ही बिफोर वी गॉट ODI स्टॅटस आम्हाला मेमध्ये मिळाला होता. आणि सप्टेंबरमध्ये आमची पहिली टूर प्लॅन झाली होती. आणि इट वॉज अगेन्स्ट अ फुल मेंबर नेशन. झिम्बाब्वे इज अ टेस्ट प्लेइंग नेशन. सो इट वॉज अ बिग मोमेंट फॉर अस की टू स्टार्ट ऑफ आवर ODI जर्नी विथ सच अ स्ट्रॉंग टीम. आणि वी वर सो हॅपी की आम्ही ती ODI सिरीज लेवल केली. आणि त्यांच्याशी T20ची सिरीज जी होती 2 मॅचेसची ती आम्ही जिंकली. सो दॅट वॉज अ विक्ट्री विन फॉर अस. आणि आमच्या त्या टूरचं परफॉर्मन्स ॲक्च्युली वन अन ICC अवॉर्ड फॉर द बेस्ट असोसिएट टीम परफॉर्मन्स ऑफ द इयर. राईट. सो म्हणजे जस्ट टू आय एम नॉट ब्रॅगिंग, पण किती मोठं मोमेंट होतं ते आमच्यासाठी. जस्ट टू लेट यू नो दॅट. एका लेवलला तुम्ही ज्यावेळी स्वतःचा गेम एलिव्हेट करता त्यासाठी. आणि तुझ्या दृष्टीने मग ते 20 ओव्हरचं क्रिकेट आणि 50 ओव्हरचं क्रिकेट ह्याच्यातला 50 ओव्हरचं क्रिकेट ह्याच्यातला सगळ्यात मोठा फरक कुठे आहे मग? आय थिंक तुम्ही ज्या नजरेने गेमला बघतात दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. कारण 20 ओव्हरमध्ये बिफोर यू नो इट द इनिंग्ज इज डन. मॅच म्हणजे आमची 3-3.5 तासात संपून जाते. पण 50 ओव्हर्समध्ये तुम्हाला तुमच्याकडे एवढा 50 तेवढ्या वेळ चालते काय? हां, एक्झॅक्टली एक इनिंग 3-3.5 तास चालते 50 ओव्हरमध्ये. आणि 50 ओव्हरमध्ये यू गेट तुमच्याकडे एवढा वेळ असतो की टू गो थ्रू अ गुड फेज, अ बॅड फेज, अँड देन अगेन कम आउट इन टू अ गुड फेज. राईट. पण त्यासाठी तुम्हाला तो पेशन्स लागतो की तुम्ही जर 50 ओव्हर टिकून खेळतात तरच तुम्ही ते सगळे फेजेस बघू शकतात. राईट. आणि 50 ओव्हरमध्ये इट्स अबाउट डिसिप्लिन. You have to remain just one ball disciplined. You have to stay disciplined longer for one ball than the opponent. तर इट्स ऑल अबाउट तुम्ही किती शांत राहू शकतात, तुम्ही किती तुमच्या डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सीच्या मागे थांबतात. सो आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट हे. पण असं गप्पा टप्पामध्ये सांगते, बाउंड्रीवर फिल्डिंग करताना जाम बोर होतो. असं म्हणजे 10 ओव्हर एकही बॉल नाही येत आणि मग अचानक एक असा टॉप एज येतो आणि मग तो कॅच घ्यावा लागतो. हां, आणि मग तो घ्यायला लागतो. सो दॅट्स द तुम्ही किती स्वतःला गेममध्ये ॲक्टिव्ह ठेवू शकता. राईट. आणि ऑफकोर्स म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही तुमच्यासाठी तो एक मोठा मोमेंट होता की ODI स्टेटस मिळाल्यानंतर ॲक्च्युली ODI खेळणं. आणि दुसरा जो मोठा मोमेंट होता की जी ICC इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी झाली, ज्याच्यात इंडिया ची टीम होती, UAEची टीम होती एका ग्रुपमध्ये. आणि तुम्ही इंडिया टीमला हरवलं होतं तुमच्या कॅम्पेनच्या सुरुवातीला. पण ज्या टीममध्ये महाराष्ट्राची तेजल असमीस होती, राधा यादव जस्ट WPL जिंकून आली होती. सो ती मॅच किती महत्त्वाची होती तुमच्या टीमसाठी की आपण इंडियाला ऑन अ गिव्हन डे हरवू शकतो? हो, हे म्हणजे आत्ता फेब्रुवारीमध्ये झाली होती ती ACCची इमर्जिंग कप होतं ते. अँड वी प्लेड अगेन्स्ट तर 4 टेस्ट प्लेइंग नेशन्सचे 8 टीम्स होते. सो इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि 4 असोसिएट टीम्स होते. तर त्यात आमच्या ग्रुपमध्ये परत इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ होते.
सो इट वॉज फॉर अस अ व्हेरी टफ ग्रुप इन टर्म्स ऑफ द फॅक्ट की ऑल वर चॅलेंजिंग गेम्स. आणि पहिलीच मॅच इंडियाशी होती अँड आम्ही सगळ्यांनी WPL बघितलं होतं. वी आर लॉर्ड ऑफ द ग्रेट्स ऑफ द WPL. जे परफॉर्मर्स होते ते सगळे आले होते. आणि द थिंग इज वेन यू हॅव नथिंग टू लूज यू प्ले युअर बेस्ट. कारण तुम्ही न घाबरता खेळू शकतात. राईट. अँड आय थिंक दॅट्स एक्झॅक्टली वॉट वर्कड फॉर अस दॅट डे. म्हणजे ज्या प्रकारची आम्ही बॉलिंग केली होती टू रिस्ट्रिक्ट देम टू 130-31. आय थिंक इट वॉज ग्रेट ऑन आवर बिहाफ. कारण दॅट हॅज ऑलवेज बिन अ स्ट्रॉंग सूट की आमची बॉलिंग नेहमी चांगली असते. बॉलिंग आणि फिल्डिंग चांगली जाते. आणि वेन इट केम डाऊन टू चेझिंग आम्ही फक्त एकमेकांना हेच सांगितलं की तुम्ही प्लेअरकडे नको बघू. हां, म्हणजे आता जे कमेंटेटर्स म्हणतात वैभव सूर्यवंशीच्या की ही इज नॉट प्लेईंग द बॉलर, ही इज प्लेईंग द बॉल. जे तुम्ही केलं म्हणजे मी ती टुर्नामेंटचं हे बघत होतो. तू आत्ता जे म्हटलीस की वेन यू हॅव नथिंग टू लूज यू गिव्ह युअर बेस्ट. मग त्याचाच कदाचित बरोबर उलटं पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये झालं. हो. आमच्या वेन यू प्ले अ लॉंग टॉर्नामेंट और ग्रुप वाईज टॉर्नामेंट दर टीमची एक वाईट मॅच येते. बरं. विच इज अ फॅक्ट. आणि आमचं दुर्भाग्य होतं की ती मॅच आमची पाकिस्तान विरुद्ध झाली होती. कारण त्या गेममध्ये प्रेशर जास्त पाकिस्तानवर होतं. कारण त्यांना फक्त जिंकायचं नव्हतं, त्यांना एका मार्जिननी जिंकायचं होतं टू गेट थ्रू टू द सेमीज. कारण आम्ही इंडियाशी जिंकून आणि नेपाळशी जिंकून 4 पॉईंट्स ऑलरेडी मिळवले होते. म्हणजे नेपाळ बरोबर मॅच झाली होती वॉशआउट न होता. हो, वॉशआउट न होता चक्क झाली होती. आणि ती पण खूप चांगली मॅच होती आमची. बट अगेन्स्ट पाकिस्तान आय थिंक वी वर जस्ट नॉट दॅट प्रिपेअर्ड. आय वुड से की एक असं होतं की ऑन दॅट डे नथिंग वेंट आवर वे इफ यू थिंक अबाउट इट. कधीतरी असे गेम्स येतात लाईक अँड दॅट हॅपन्स. इट्स समथिंग यू कांट ब्लेम इट 100% की आम्ही काही चूक नाही केली. ऑफकोर्स आमची पण चुका झाली होती. बट इट मॅटर्स की तुम्ही त्याच्यातनं शिकतात काय. बरं. राईट. सो मे बी इन्स्टेड ऑफ गेटिंग ऑल डाऊन जर आम्ही ते 6-8 बॉल अजून जास्त खेळलो असतो थोडंसं वाढलं असतं मे बी. बरं. आणि कोणीतरी एक टिकून राहिलं असतं तर थोडं बरं झालं असतं. बरं. आणि बॉलिंगमध्ये पण आय थिंक देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट कुड हॅव हॅपन्ड. तसं बघितलं तर खूप काय काय गोष्टी आहेत जे बदलू शकतो असतो. बरं. पण ते आता विचार करून आम्हाला कळतंय की हां हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. सो ऑन दॅट गिव्हन डे आय थिंक इट जस्ट डिडंट गो आवर वे. सुपर. पण त्या लॉसमधनं परत म्हणजे इमिजिएटली तुम्ही गल्फ कप जो होता तो खेळलात, तो जिंकलात. सो मोरली ती किती मोठी विक्ट्री होती की माहिती आहे की आपण एका काय मोठ्या टीमबरोबर हरलो आहे. नाव यू आर प्लेईंग अगेन्स्ट टीम्स दॅट आर मोर प्रॉब्ली एका लेवलला आहेत. म्हणजे UAE असेल, कतार असेल, ओमान असेल, सौदी अरेबिया असेल, त्या एका लेवलला आहेत. मग तिथे हा किती कॉन्फिडन्स होता की नाही आपल्याला खेळता येतं आहे बाबा ज्यावेळी तुम्ही तिथे जिंकलात ते. म्हणजे आय थिंक दोन्ही टॉर्नामेंट्स जर कम्पेअर केले तर स्टँडर्डमध्ये डिफरन्स आहेच. आणि आमच्या टीमचं ऑलवेज असं विचार असतो की इट्स ऑलवेज बेटर टू फाईट अँड लूज अगेन्स्ट अ बेटर टीम दॅन टू जस्ट गेट अवे विथ अ इझी विन. सो ऑब्वियसली दॅट लॉस वॉज व्हेरी टफ ऑन अस. कारण इट वॉज समथिंग जे आम्ही म्हणजे हातातनं दिलं होतं. तर ॲज अ टीम त्यातनं रिग्रुप करून एकमेकांना लिटरली खेचून आम्ही वर आणलं होतं. आणि ओमानमध्ये द गुड पार्ट वॉज फॉर दॅट गल्फ कप की वी नो द टीम्स. ओळखीचे आहेत सगळे. आम्हाला माहिती आहे कोण कशी बॅटिंग करतं, कोण कसं बॉल टाकतो. दर टीमचे स्ट्रेंथ्स विकनेसेस सगळं आम्हाला माहिती होतं. सो त्यात एक थोडा जास्त कॉन्फिडन्स मिळतो. आणि इट इज ऑल्सो इझियर नोईंग की वी आर द स्ट्रॉंगेस्ट साईड हेडिंग इन टू दॅट टॉर्नामेंट. तर त्यात तो प्रेशर असतो की हां वी हॅव टू लिव्ह अप टू आवर स्टँडर्ड. बट इट इज स्टील म्हणजे तसं थोडा ट्रॉमा असतो की त्या गेमसारखं काय व्हायला नाही पाहिजे. तर होतं ते. बट आय थिंक दॅट्स वेन टीमवर्क अँड टीम बॉन्ड इज सो इम्पॉर्टंट. आणि सपोर्ट स्टाफ मॅनेजमेंटचा जो सपोर्ट असतो की ते केवढे तुमच्या पाठीशी थांबू शकतात. सो ऑल ऑफ दॅट पुशेस यू टुवर्ड्स अ बेटर परफॉर्मन्स. बेस्ट. आणि हे तुझं प्लेईंग करिअर झालं सो फार. पण आपण बोलताना मग अशी तुम्हाला सांगितलंस की तू फक्त
क्रिकेट खेळत नाहीस पण तू त्याच्यावर कॉमेंट्रीही करतेस, म्हणजे ते कशी सुरुवात झाली? म्हणजे ॲज अ ब्रॉडकास्टर तू रेडिओवरती कमेंट्री करतेस, आत्ता आय थिंक टी व्हीवरती तुला संधी मिळाली पहिल्यांदाच, तर ते रेडिओचं कल्चर UAE कसं आहे? म्हणजे कारण की तू जे म्हटलीस की आजोबा टी व्ही म्यूट करून कानाला रेडिओ लावून ऐकायचे, तर तुझ्यासाठी रेडिओ हे माध्यम काय आहे, किंवा UAE रेडिओ कल्चर कसं आहे आणि त्याच्यावरती कमेंट्री करण्याचा तुझा अनुभव काय आहे? सो UAE एकतर इंडियन पॉप्युलेशन इज द लार्जेस्ट, इट्स वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपॅक्ट पॉप्युलेशन्स इन UAE. तर IPL असो, इंडियाची मॅच असो, WPL असो, काहीही असो, तर लोक क्रिकेट बघायला येतात, ऐकायला येतात. तर त्यात एक आमचं चॅनल आहे विच डज लाईव्ह कॉमेंट्री फॉर दीज गेम्स रेडिओवर. आणि जेव्हा WPLचं उद्घाटन झालं होतं त्यांनी ह्याचे कॉमेंट्री राईट्स जिंकले होते हे. आणि त्यात त्यांनी काय डिसाईड केलं होतं की नॅशनल विमेन्स टीमच्या 1 किंवा 2 प्लेयर्स WPLच्या दर मॅचला येतील ॲज अ गेस्ट. सो दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय केम ऑन रेडिओ. की आणि ते गेमबद्दल काय बोलायला नाही लागत, ते तुम्हाला प्रश्न विचारतात बिकॉज यू कमिंग ॲज अ गेस्ट राईट. आणि ते मी 2 वर्ष केलं आणि त्यानंतर आय वॉज लाईक की हे मला आवडलं आहे, लाईक ह्याच्यात मजा येते जरा. तर त्यांच्याशी जरा बोलून 1-2 मॅचेससाठी आय डिडंट कम ॲज अ गेस्ट, आय केम ॲज अ कॉमेंटेटर. तर गप्पा पण व्हायचे आणि त्यासोबत आय यूज टू बी कॉलिंग द गेम. बरं. आणि मग मागच्या वर्षी IPLला दे कॉल्ड मी ॲज अ प्रॉपर कॉमेंटेटर. तर ते पहिल्यांदा असं प्रॉपर रेडिओ कॉमेंट्री अशी केली होती वे यू अंडरस्टँड ऑल द ॲड स्पॉन्सर्स अँड नो स्पॉट सगळे, ते टायमिंग बिमिंग सगळं कोऑर्डिनेट करायचं. तर ते टेक्निकल ॲस्पेक्ट ते मग तेव्हा कळलं होतं. आणि सिन्स देन आय थिंक आय हॅव डन अराउंड 4 to 5 टुर्नामेंट्स ऑन एअर फॉर रेडिओ. आणि इफ यू लुक ॲट TV क्रिकेट, द होम ऑफ क्रिकेट इन द UAE इज द आयकॉनिक शारजा क्रिकेट स्टेडियम. तर तिकडे म्हणजे सचिनपासून सगळे खेळून झाले त्याच सेम ग्राउंडवर. 1998चं सँडस्टॉर्म जे आहे, हो म्हणजे प्रॉब्ली काय यू आर इवन बॉर्न दॅट टाईम. तर एनिवे, सो टी व्हीवरती म्हणजे आत्ता तू कमेंट्री केलीस, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण कॅमेरा आला की तुम्हाला इयरपीस येतो, यू हॅव टू लिसन टू वॉट प्रोड्युसर इज सेईंग, ते ऐकून तुम्हाला बोलायचं आहे, मॅचच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो ते रेडिओपेक्षा किती वेगळं आहे? डेफिनेटली वेगळं तर आहे, कारण मला तर एकतर खूप मजा आली होती कारण आय डिड माय फर्स्ट एवर टॉस. आणि हे डोमेस्टिक टुर्नामेंटसाठी होतं. शारजा अकॅडमीचे खूप असतात, आमचे डोमेस्टिक मुलांचे लीग जे आहेत ते खूप जास्त आहेत, म्हणजे ऑल इयर राऊंड देर इज क्रिकेट गोईंग ऑन. तर त्यात म्हणजे तुम्ही टॉस करतात अँड द बिगेस्ट चॅलेंज हा होता की सगळ्या प्लेयर्सचे नावं नव्हती माहिती. आणि कधी कधी फंबल अप व्हायचं किंवा असं व्हायचं की यु नो आयड हॅव टू आस्क माय को कॉमेंटेटर फॉर क्लॅरिटी की अरे ह्याचं नाव काय होतं, ह्यानीच का लास्ट मॅचमध्ये 50 बनवले होते. तर ते 1-2 मॅचेस नंतर ते स्वतः सेटल झाले होते की मग आयडिया मिळते टुर्नामेंटची. तुम्ही स्वतःचा अभ्यास करून येतात की काल रात्री कुठल्या मॅचमध्ये काय कोण खेळलं, कोण प्लेअर ऑफ द मॅच होतं, काय बरं गेलं काय वाईट गेलं. सो तशी ती प्रेपरेशन आणि अभ्यास जास्त करायला लागतो TV कॉमेंट्रीसाठी. पण वेन यू आर कॉलिंग द गेम इट इज अ बिट मोर सिम्पलर, कारण रेडिओमध्ये आपल्या ऑडियन्सला दिसतात नाही. सो तुम्हाला ते सगळं वर्णन ते तुम्हाला करायला लागतं की तो ॲटमॉस्फिअर असा बनवायला लागतो. पण TV कॉमेंट्रीमध्ये ते डोळ्यासमोर दिसतंय. सो यू ट्राय अँड टॉक मोर अबाउट द गेम, की तुम्ही बॅटरच्या टेक्निकवर जाऊ शकतात, तुम्ही त्यांच्या प्रिव्हियस परफॉर्मन्सेसवर जाऊ शकतात, किंवा काय स्ट्रॅटेजीज ते करू शकतात, ते थोडीशी हिस्ट्री. तर तसं बोलायला TV वरती चान्स आहे, पण ॲक्च्युअल गेम तुम्ही कमी कॉल करता. मग तुला जास्ती मजा कशात येते? मग मला दोन्ही आवडतं. आय थिंक TV ह्याच्यात थोडं एक्स्ट्रा हे आहे की तुम्ही टॉस, पिच रिपोर्ट किंवा पोस्ट मॅच असं करू शकतात. रेडिओमध्ये कम्फर्ट हा आहे की तुम्ही ऑन द स्पॉट तुम्ही स्टॅट्स शोधू शकतात. आणि यू कॅन हॅव मोर कॉन्व्हर्सेशन्स, यू कॅन टॉक अ बिट मोर. तर दोन्ही इन जनरल कॉमेंट्री मला जाम आवडते. म्हणजे तू ब्रॉडकास्टिंगमध्ये तू म्हटलीस की तू बायोमेडिकल शिकतेस, पण करिअर हळूच गाडी लोकल ट्रेन चेंज करून ब्रॉडकास्टिंगमध्ये यायचा प्लॅन आहे? या आय डोंट माइंड, मला ॲक्च्युली खूप आवडतं. आणि मागच्या वर्षी इकडे आले तर मी सोनीच्या स्टुडिओमध्ये गेले होते.
तर तिकडे जस्ट टू सी द ग्रेट्स ऑफ द गेम, द ग्रेट कॉमेंटेटर्स, त्यांना भेटून इरफान पठाणशी भेटले होते मी, गौरव कपूरशी भेटले होते. अरे तर दे एक्सप्लेन की सेटअप काय असतो, बरोबर. ते रिजनल मॅचेस, रिजनल लँग्वेजेसमध्ये पण जे असतात बरोबर. बॉक्सेस ते दाखवलं, जनरल शेड्यूल कसा असतो. सो यू सी दॅट लाईफ ऑफ अ ब्रॉडकास्टर बेसिकली. तर अर्थात आय डोंट माइंड. आणि तू मगाशी बोलताना ऑफ द फील्ड म्हटलीस की शेवटचं वर्ष तुझं UK मध्ये असणार आहे. सो UK मध्ये क्रिकेट खेळायला तुला किती आवडेल, आणखीन तुझा काय प्लॅन आहे तिकडे? आय थिंक कम्पेअर्ड टू UAEचे पिचेस UK हॅज मच बेटर सुटेड फॉर फास्ट बॉलर्स. तसं तर अर्थात हिरवं बघून असं जरा बरं वाटतं ॲज अ बॉलर. आणि एक्सायटिंग आहे तिकडे. काउंटी क्रिकेटचं सिस्टम खूप चांगलं आहे, सेटअप आहे त्यांचा. तर सुरुवात तिकडनंच होणार आहे. आणि डोमेस्टिकमध्ये तिकडे बघितलं तर द 100 आहे त्यांची जी वुमेन्स टुर्नामेंट आहे, ती फ्रँचायज लीग आहे. सो ऑब्व्हियसली गेटिंग इन टू दॅट वूड बी व्हेरी नाईस. पण इट्स ऑल डिपेंडंट की किती वर्ष UK मध्ये राहणार आहे किंवा पुढचा काय प्लॅन आहे. करेक्ट. तर तो मी जरा डिसाईड करून मग सांगेन तुम्हाला. हां, म्हणजे स्पोर्ट्स कट्टावरती ज्यावेळी पुढच्या वेळेस इन्व्हाइट करू सियाला, त्यावेळी आपल्याला कदाचित असं दिसेल की सिया आता द 100मध्ये पण खेळतीये, WPLलाही कमेंट्री करते. तर सुपर्ब. तर सिया, शेवटच्या सेक्शनकडे येऊयात. एक रॅपिड फायर खेळूयात पटकन. हो, तू स्वतःला कोण कन्सिडर करतेस, बॅटिंग ऑलराऊंडर का बॉलिंग ऑलराऊंडर? बॉलिंग ऑलराऊंडर. आणि बॉलिंगमध्ये फेवरेट टाईप ऑफ विकेट? कॉट बिहाइंड. का? आउटस्विंग बॉलर आहे मी, तर बाहेरचा एज घेऊन जेव्हा कीपरनी होपफुली जर कलेक्ट केलं तर ते थोडं जास्त सॅटिस्फाईंग असतं. आणि बॅटिंगमध्ये फेवरेट शॉट? स्वीप शॉट. सूर्यासारखा स्वीप का सचिनसारखा स्वीप? सचिन सारखा पॅडल स्वीप. नाईस. अर्थात म्हणजे मुंबईचा एक क्रिकेटर तो असायलाच पाहिजे, नाही हो, का? ऑफकोर्स. तू मगाशी बोलताना म्हटलीस की शवर्मा कुठल्या तरी टीममेटला खिरवायला लागतो आणि हे, तर शवर्मा का वडापाव? अर्थात कठीण प्रश्न आहे, पण सिन्स मी स्पोर्ट्स कट्टा मराठीवर आहे तर डेफिनेटली वडापाव. बेस्ट. आणि एक फेवरेट अपोजिशन ज्याच्या अगेन्स्ट खेळायला खूप आवडतं? आय वुड से नेपाळ अँड थायलंड. अगं पण नेपाळच्या अगेन्स्ट मॅचेस झाल्या का? जे काय मॅचेस झालेत थँकफुली, आय थिंक ह्या दोन टीम्स आर आर बिगेस्ट कम्पेटिटर्स इन द असोसिएट रिजन, आय वुड से इन ॲटलिस्ट इन एशिया. तर वी प्ले देम मोर ऑफन. टक्कर का मॅच म्हणजे असं होतं आमचं. आणि ती अँझायटी, नर्वसनेस, सगळं तो प्रेशर जो असतो दॅट यू ॲक्च्युली फील. सो आय वुड से दीज टू टीम्स. राईट. आणि एक अपोजिशन ज्याच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, अजून खेळली नाही आहेस, किंवा अपोजिशन म्हणा किंवा प्लेअर म्हणा, ज्याच्या अगेन्स्ट खेळायला आवडेल? या आय थिंक आम्हाला जास्त ODI सिरीज खेळायला आवडतील अगेन्स्ट द लाईक्स ऑफ इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका. आणि आमचा युरोपियन टीम्सची पण एक्सपोजर कमी झाला आहे. सो गेटिंग टू ट्रॅव्हल मे बी टू स्कॉटलंड, नेदरलँड, आयर्लंड, असं प्लेइंग अगेन्स्ट दोज टीम्स. कारण त्यांचा खेळायचा म्हणजे the whole technique is different. बरं. They play a different type of cricket. So playing against them on different new conditions, I think that will be more exciting. आणि फेवरेट ग्राउंड टू प्ले आहे? साऊथ आफ्रिकाचा बेनोनीमध्ये एक स्टेडियम आहे आणि एकच मॅच खेळलो आहे तिकडे. पण जो ॲटमॉस्फिअर आहे तिकडे, क्राऊड जो येतो, द विकेट, द ग्राउंड, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. आणि वानखेड्याला खेळायची संधी मिळाली तर? ऑफकोर्स. तिकडे अजून खेळले नाही आहे, सो दॅट कांट बी द फेवरेट ग्राउंड. बट इफ यू आस्क मी ऑल टाईम फेवरेट स्टेडियम इन द वर्ल्ड, इट वुड बी वानखेडे. सुपर्ब. आणि आता तू बर्मिंगमला जाणार आहेस, तू मगाशी म्हटलीस, तर तिथे गेल्यावरती एक गोष्ट जी करायची आहे? आय थिंक आय एम एक्सायटेड टू लिव्ह अलोन. म्हणजे थोडं भांडी घासायला लागतील, स्वतः कपडे बिपडे धुवायला लागतील. पण इट्स इम्पॉर्टंट, ते पण शिकायला पाहिजे कसं करतात. पण त्या व्यतिरिक्त ऑफकोर्स बर्मिंगममध्ये ग्राउंड आहेत, UKचे लॉर्ड्स पण आहेत. सो देर इज लॉट ऑफ आयकॉनिक स्टेडियम्स देअर. तर अर्थात जर इंडिया किंवा मोठी काही टूर झाली इंग्लंडमध्ये तर स्टँड्समध्ये मी पक्का मिळेल तुम्हाला. बेस्ट. आणि शेवटचा प्रश्न की सिया मैदानाबाहेर कशी आहे, तुला काय करायला सगळ्यात जास्त आवडतं? आय लाईक टू ट्रॅव्हल. ओव्हरऑल जर चांगला आन्सर हवा असेल तर आय लाईक टू ट्रॅव्हल. पण क्रिकेट, प्रॅक्टिस, अभ्यास ह्या सगळ्यामध्ये सर्वात कमी जे असतं ते झोप असतं. सो झोपेला म्हणजे प्रायोरिटी मी ठेवते. आणि आय एम अ बिग फूडी. आय लाईक टू ट्राय न्यू कुझिन्स. तर आम्ही
ट्रॅव्हल करतो तेव्हा पण मीच एक असते जिला कुठे नवीन नवीन ठिकाणी जायला आवडतं, की ट्राय टू लुक फॉर स्पॉट्स, लोकल कुझिन खायला. तर हे 2 गोष्टी. आणि मग फेवरेट ट्रॅव्हल डेस्टिनेशन? सो फार थायलंड. आय थिंक थायलंड आम्ही 2दा गेलो आता, आणि आय थिंक इट्स अ व्हेरी इझी टू गो टू. म्हणजे तिकडे शॉपिंग पण करायला मस्त आहे, जागा, नेचर बघायला चांगलं आहे, फूड इज रिअली ग्रेट, कॉस्ट वाईज इज ग्रेट. सो ओव्हरऑल थायलंड इज ग्रेट. मलेशिया, हाँगकाँग हे पण खूप चांगले डेस्टिनेशन्स आहेत. सुपर. थँक्यू सो मच सिया, तू आज स्पोर्ट्स कट्टावर आलीस. लवकरच होपफुली ज्यावेळी तू ब्रॉडकास्टर होशील त्यावेळी अजून एक एपिसोड आपण रेकॉर्ड करूयात. तर स्पोर्ट्स कट्टाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा. आणखीन काय तुम्हाला बघायला आवडेल तेही आम्हाला सांगा. तुम्ही जर का स्पोर्ट्स कट्टाचे सदस्य नसाल, मेंबर नसाल, तर आमच्या यूट्यूब चॅनलवर जा, तिथे जॉईन हा ऑप्शन असेल, तिथे तुम्ही जॉईन करून स्पोर्ट्स कट्टाचे सदस्य व्हा, जेणेकरून तुम्हाला आमचे मेंबर एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघता येईल. आणखीन वेगवेगळ्या कंटेंट आम्ही जो तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्हली करतो तो तुम्हाला बघता येईल. स्पोर्ट्स कट्टाला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा भाग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच कराल. त्याचे आमचे बाकीचे भागही तुम्ही बघा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.